2022 मध्ये पुण्याचा गणेशोत्सव काश्मीरला नेण्यापर्यंतची चर्चा झाली. 2023 मध्ये जाहिराती आणि पीएमसीची कारवाई यावरून थोडे प्रश्न निर्माण झाले. 2024 मध्ये वाढतं ब्रँडिंग आणि त्यामागचं एक नाव चर्चेत आलं. पुनीत बालन. तर असंही म्हणलं जातं की जाहिरात न केल्याशिवाय पुनीत बालन मदत करूच शकत नाहीच करू शकत ना. तुम्हाला स्वतःच असं पथक कधी काढावं असं नाही नाही वाटलं? नाही, पथक पर्यंत नको. पथक चालवणं लय अवघड आहे. डॉल्बी डीजे साऊंड सिस्टम समोर 1,500-2,000 हजार मुलं मुली नसतात. कुठून येतात कोणालाच माहिती नाही. तुम्ही साऊंडच्या विरोधात आहात ही भूमिका ठाम आहे, पण तुमच्यावर असाही आरोप आहे की तुमच्याच दहीहंडी उत्सवाला तुम्ही काही बॉलिवूडची गाणी वाजवून साऊंड लावलाच होतात. आपली संस्कृतीच नाही ना डीजेची. कुठल्या गाण्यांवर नाचतात? चमक चलोवर नाचतात. अहो ते गणपती पण असं कानाला हात लावत असेल की बाबा काय माझे भक्त काय करते. विजिबिलिटी किंवा फक्त ब्रँडिंग जेव्हा हे लोकांनी केली तर ह्यांनी काय पार्टी नाही लावले होते का? दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा वाद आहे हा नेमका काय आहे? वाद क्रिएट केला गेलाय. वाद तशी नाहीच आहे. शेवटी मी मंडळात जेव्हा तिकडे बसतो तर शेवटी गणपती समोरच आहे ना. आमचं एक कनेक्शन वेगळं आहे. बोलणं चालू राहतं त्याच्यासोबत. काय कसं असतं कनेक्शन ते आता आमच्या दोघांतलं आहे. तुम्हाला कसं सांगणार? माझ्या ऑफिसला एक आजी उत्सव झाल्यावर 2-3 महिन्यांनी आले. त्यांना भेटायचं होतं मला. भेटले, मला खूप छान काम करताय, हे करताय, ते करताय. पण म्हणले माझा नवरा वारला गणेशोत्सवाच्या दरम्यान. तर मी म्हणलं आता कंडोलन्स दिला नाही, मला वाईट झालं. नाही म्हणले याला मुख्य आरोपी तुम्ही आहेत. 2022 मध्ये पुण्याचा गणेशोत्सव काश्मीरला नेण्यापर्यंतची चर्चा झाली. 2023 मध्ये जाहिराती आणि पीएमसीची कारवाई यावरून थोडे प्रश्न निर्माण झाले. 2024 मध्ये वाढतं ब्रँडिंग आणि त्यामागचं एक नाव चर्चेत आलं. 2025 मध्ये डीजे विरुद्ध पारंपरिक गणेशोत्सव असा एक ठाम निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे पुन्हा चर्चा झाली. नमस्कार मंडळी, मी पूजा. वैचारिक किडाच्या आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, दरवर्षी नवीन मुद्दा, कधी कौतुक, कधी विरोध, कधी ट्रोलिंग. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे ही व्यक्ती देश, धर्म, संस्कृती, परंपरा ह्या सगळ्याशी सातत्याने जोडलेली आहे. अनेक चर्चा आहेत, उपचर्चा आहेत, प्रतिचर्चा आहेत, पण ह्या सगळ्यामधून काम करण्याची ऊर्जा येते कुठून? पैसा आहे, प्रभावही आहे, पण ह्या सगळ्या मागचा नेमका उद्देश काय? मंडळी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत कोण आहे हे मी नाव न सांगता तुम्हाला लक्षात येईलच. सर, मुद्दाम नाव नाही घेतले कारण सगळ्यांना इंट्रोडक्शनवरून कळणार आहे की आज कोणासोबत गप्पा आहेत आपल्या. खूप खूप स्वागत सर. थँक्यू. सर, दरवर्षी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्या विषयी चर्चा असते. यंदाचा मुद्दा हा आहे की गणपतीपासून दत्तगुरूंपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला? नाही, गणपतीपासून दत्त महाराजांपर्यंत प्रवास, दोन्ही देवांची पूजा किंवा त्यांची ध्यान जे म्हणतो आपण, ती मी आधीपासूनच करायचो. म्हणजे लोकांना माहिती नाही, जे गिरनार ही दत्त महाराजांची स्थान आहे. तिकडचे जे पीठाधीश आहेत महेश बापू गिरी, ते मला मुलगासारखं मानतात. आणि कोविड झाल्यानंतर 21 का 22ला 364 दिवस गिरनारला जे नागा साधू लोक असतात ते पूजा करतात वरती. आणि एक दिवस असतो जेव्हा भक्ताला ती पूजा करण्याची संधी भेटते. आणि ती पूजा करण्याची संधी ती गिरनारचे जे पीठाधीश आहे त्यांच्या इथूनच ती संधी, ज्यांना त्यांची इच्छा आहे, ज्यांना त्यांनी निमंत्रण करायला पाहिजे दत्त जयंतीच्या दिवशी. अच्छा. तर 21 का 22ला आमचे जे पीठाधीश गिरनारचे आहेत महेश बापू गिरी, त्यांचा मला फोन आला. त्यांच्याशी मी चर्चा केली. तेव्हापर्यंत गाणगापूरला मी दरवर्षी वर्षात एकदा दर्शनासाठी जायचो. गिरनारला मी कधी गेलो नव्हतो. आणि ते म्हणले मला की मुख्य यजमान म्हणून तू दत्त जयंतीला इथे पूजा करण्यासाठी यायला पाहिजे. आणि तेव्हा मी
तिकडे गिरनारला पहिल्यांदा गेलो, तर असं नाही की कुठून आलो आणि गणपतीची पूजा करायला लागलो किंवा भक्ती करायला लागलो आणि अनेक वर्षापासून आमच्या घरातले पण असतील, मी असेल, आम्ही करतो. तर ही प्रवास आहेच, की म्हणजे यांची आशीर्वाद आहे, दोघांचा आशीर्वाद आहे आणि त्यांची पूजा अर्चना, त्यांची भक्ती ही आधीपासूनच करतोय. सर, मग हा जो दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा वाद आहे, हा नेमका काय आहे? वाद क्रिएट केला गेलाय. वाद तशी नाहीच आहे. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर दर 5 वर्षांनी एक नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होती. नियुक्ती कोण करतो? ही चॅरिटी कमिशनर ऑफिस जे आहे किंवा तिकडची ज्युडिशियल जे अधिकारी असतात ते करतात. त्याची एक प्रोसेस असते. आधी पेपर नोटीस निघते, लोकं अर्ज भरतात. अर्ज भरल्यानंतर त्या माझ्या हिशोबाने ह्या वर्षी 95 का 94 लोकांनी अर्ज भरले ट्रस्टी होण्यासाठी. तर ती अर्ज भरल्यानंतर कुठल्याही व्यक्ती ज्यांनी अर्ज भरलाय त्याच्याबद्दल कुठली ऑब्जेक्शन असेल किंवा हरकत असेल, ती लेखी तिकडे देऊ शकतात. त्याला पण एक टाईम फ्रेम आहे, की लिस्ट जाहीर झाल्यानंतर एक 3 का 4 दिवसाची असते माझ्या हिशोबाने. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल असते. प्रत्येक व्यक्तीने ज्याला ट्रस्टी व्हायचं आहे, त्यांनी अर्ज भरलाय, त्याची एक इंटरव्ह्यू शेड्यूल असते. माझ्या हिशोबाने 18 ते 21 का 24 पर्यंत मेमध्ये हे 95 लोकांची इंटरव्ह्यू झाली. अच्छा. ही सगळी प्रोसेस फॉलो झाली. आज मी असेल की माझ्यासोबत जे बाकीचे विश्वस्त आहेत 8 जण ज्यांची नियुक्ती झाली. आम्ही अर्ज भरलाय. इंटरव्ह्यू पण मी जाऊन देऊन आलोय चॅरिटी ऑफिसला. जो अपॉइंटिंग ऑफिसर आहे तिकडे जे डेप्युटी चॅरिटी कमिशनर आहेत, त्यांनी ती हे केली आणि त्याच्यानंतर राईट टू सिलेक्शन जी प्रोसेस आहे, त्या अधिकारीच्या हातात आहे. ओके. की एवढे जणांची स्क्रीनिंग करून, एवढे जणांची इंटरव्ह्यू घेऊन, त्यांना जे योग्य व्यक्ती वाटतात, की योग्य ट्रस्टी वाटतात, की पुढच्या 5 वर्षात हे लोकं ह्या मंदिराचं चांगलं करू शकतात, की त्यांच्या ज्या ती त्यांची ही आहे, की फ्रेम आहे, की माइंड ऑफ फ्रेम आहे, जे त्यांना वाटतं, ती नियुक्ती करतात आणि ऑर्डर करतात. अशी ती ऑर्डर झाली. 26 तारखेला आय थिंक ती डायसवर येऊन त्यांनी ऑर्डर जाहीर केली. याच्यात तुम्ही म्हणणार, की ही वाद काय? मी आधीच म्हटलं वाद नाही आहे, कारण ही प्रोसेस फॉलो झाली आहे. ह्या ट्रस्टवर जे आधीचे ट्रस्टी असतील, माजी असतील, त्याच्या आधीचे, काही जण 4-4 टर्म राहिलेत. 3-3 टर्म राहिलेत. म्हणजे 1 टर्म 5 वर्ष. म्हणजे 3-3 टर्म म्हणजे 15-15 वर्ष, 20-20 वर्ष राहिले. त्यांची इच्छा होती, की त्यांचे मुलगा असेल, त्यांचे बायको असेल, त्यांचे घरचे यावं. त्यांची इच्छा असेल आणि त्यांची नियुक्ती झाली नसेल. सिलेक्शनमध्ये झाली नाही. कुठेतरी ती इगो इश्यू असते. देव राहिला बाजूला, इगो इश्यू आली इथे. म्हणजे एवढी टर्म तुम्ही राहून आज तुम्ही नियुक्ती तुमच्या मुलाची नियुक्ती नाही झाली, तुमच्या मुलीची नाही झाली, की स्वतः काही ट्रस्टींना परत यायचं होतं, त्यांची नियुक्ती नाही झाली. तर त्यांची एक इगो इश्यू झाली आणि इगो इश्यू झाल्यानंतर त्यांना सपोर्टिंग करणारे आमचे मी तर आहेच, माझ्यासोबत जेवढे आज विश्वस्त आहे, आमच्यावर प्रेम करणारे आणि हितचिंतक करणारे लोकं आहे ना जास्ती. ही सगळी नियुक्ती प्रोसेस झाल्यानंतर त्यांनी 15 लोकांनी चॅरिटीमध्ये अर्ज केला, की ह्या नियुक्तीवर त्यांना ऑब्जेक्शन होता आणि यांनी स्टे द्यावं म्हणजे चॅरिटीनी आणि रिप्रोसेस व्हावं. पण मला वाटतं, की जेव्हा मी आधी तुम्हाला म्हणलं, की एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये लिस्ट लागल्यानंतर कुठल्याही व्यक्तीची तुम्हाला वाटत असेल, की त्यांनी त्याची नियुक्ती व्हायला नाही पाहिजे, तर तुम्ही लेखी हरकत द्यायला पाहिजे. जी दिली नाही, तर ती तिकडेच गेली विषय. इंटरव्ह्यूच्या अगोदरची जी प्रोसेस असते, तर ती दिली नाही आणि इथेही चॅरिटीमध्ये युक्तिवाद ते सगळे वकील आमचे, त्यांचे वकील, आमचे वकील हे सगळे केलं आणि एक ऑर्डर आम्ही 27 मेला चार्ज घेतली आणि मग हे सगळं प्रोसेस सुरू झालं. मग चॅरिटीच्या जॉइंट सी-सी जे आहेत त्यांनी सांगितलं म्हणजे आमच्या वकिलांना, की ठीक आहे जेव्हापर्यंत पूर्ण निकाल लागत नाही, त्यांनी स्टे नाही दिली. जेव्हापर्यंत पूर्ण निकाल लागत नाही, विश्वस्तच राहतील, पण पॉलिसी डिसिजन घेऊ नाही शकणार. म्हणजे इन शॉर्ट अशी झाली, की मिनिस्ट्री भेटली आपल्याला, पण त्याला पोर्टफोलिओ नाही भेटली.
पण एक आय थिंक एंड ऑफ जून किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये ऑर्डर आमच्या 5 का 6 जुलैला ती ऑर्डर आमच्या फेवरमध्ये झाली. ह्याच्यात मुद्दा वाद एकच आहे, वाद नाही आहे. मुद्दा ही जे मी आधी पण बोललो, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, बायको किंवा स्वतः नियुक्ती झाली नाही. तर एवढे वर्षाची जी सेवा महाराजांकडे केली, ती राहिली बाजूला. इथे एक अहंकार, इगो ही गोष्ट मध्ये येऊन ही गोष्टी घडल्या. आता ती नियुक्ती झाल्यावर आम्ही आमचे सगळे जे पण पदाधिकाऱ्यांचं जे पण विस्तार करायचं ते आम्ही केले. आता ते गेलेच हायकोर्टला. साहजिक आहे, आता इथे नाही झाले ते हायकोर्टला मॅटर आहे, सबज्युडाइज आहे. हायकोर्टला जे होईल मी तर आधी पण म्हणलं आहे, की एका मीडियाच्या इंटरव्ह्यूमध्ये पण जेव्हा मला हे प्रश्न विचारला, तर मी याला माझी तर इच्छा आहे, की हायकोर्टला माहिती नाही आता निकाल कोणाच्या बाजूने लागेल आम्हाला माहिती नाही. आमच्या लागणार की त्यांच्या लागणार, जे पण व्हायसा व्हर्सा. आमच्याकडनं लागलं तर वेल एंड गुड. त्यांच्याकडनं लागलं तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ. सपोज आमच्याकडनं नाही लागलं आणि आमच्याकडनं लागलं आणि त्यांच्याकडनं नाही लागलं, तर माझी इच्छा आहे की त्यांनी सुप्रीम कोर्टला पण जावं. कारण मला वाटतं की कुठेतरी एक प्रेसिडेंट सेट व्हायला पाहिजे, की जी प्रोसेस फॉलो झाली आहे, ती प्रोसेस आहेच ना. एक केस लॉ झाली, तर पुढे जाऊन पुढच्या अनेक देवस्थान आहेत, अनेक ट्रस्ट आहेत. ही केस लॉ होईल, की अशी गोष्टी नाही घडायला पाहिजे. ही आहे ती दत्त मंदिराची कॉन्ट्रोवर्सी. अच्छा. मग या वर्षीची दत्त जयंती कशी साजरी करणार? मला वाटतं की दत्त जयंती तर साजरी कशी करणार ते तर सांगूच आम्ही. त्याच्यापेक्षा तुम्ही हे विचारायला पाहिजे की गुरुपौर्णिमा कशी झाली? एवढ्या हां. वर्षात अनेक भाविकांनी सांगितली अशी गुरुपौर्णिमा कधी झाली नाही या दत्त मंदिरात. त्याच्यापेक्षा जशी गुरुपौर्णिमा झाली त्याच्या दुप्पट पद्धतीने अजून छान आणि धार्मिक पावित्र्य आणि परंपरा जपून दत्त जयंती होईल. सर, तुमच्या बोलण्यातून खूपदा आलं, की कधी-कधी अहंकार माणसाला काही गोष्टी करायला भाग पाडतो. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तर तुम्ही माणूस म्हणून देवाचं किती करता? किंवा अशी काही तुमची सवय आहे, की घरातनं बाहेर निघताना तुम्ही ही केल्याशिवाय बाहेर पडत नाही? 100% जेव्हा मला वाटतं प्रत्येकजण घराच्या बाहेर पडताना देवघरात जाऊन प्रार्थना तर करतोच ना. तर मी दर दिवसा सकाळी अंघोळ सगळी झाल्यानंतर आणि जेवायच्या अगोदर देवघरात जाऊन जे पण दियाबत्ती करायची असते ती करून, जी मला आमच्या गुरूंनी सांगितले ते जप सगळं करून, मगच खाली जाऊन मी आमच्या घरी 2 गायी आहेत, तर ते गायींना मी बरं. वाह! जाऊन त्यांच्यासोबत थोडं बोलणं आणि आणि त्याच्यानंतर जेवण करणं. ही गोष्टी अच्छा. मी दर दिवसाला करतो. सर, तुमचं विशेष प्रेम गाणगापूरवर दिसतंय असं मला एक जाणवलं. नाही, माझं विशेष प्रेम दत्त महाराजांवर आहे. हां. ती स्थल कुठलीही असू दे. म्हणजे आज लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर असेल किंवा गाणगापूर असेल, गिरनार असेल किंवा महाराष्ट्रात नाही भारतात कुठलीही दत्त मंदिर असेल, तर माझं प्रेम आहे दत्त मंदिरवर आणि गणपतीवर विशेष प्रेम आहे. सर, तुमचा प्रचंड मोठा व्याप आहे, व्यवसाय आहे. मग या सगळ्यामधून तुम्ही तरीही वेळात वेळ काढून धार्मिक संस्थानांशी जोडले गेलेले आहात. तर यामागचं कारण काय आहे? मुळात रत्तात हिंदुत्व आहे ना. हिंदुत्व असल्यामुळे धार्मिक संस्थांशी जुडणं, धार्मिक कार्य करणं आणि धार्मिक संस्थांमध्ये म्हणजे आता दत्त मंदिर असेल किंवा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, अनेक भक्त जे आहेत, ज्यांचं श्रद्धा आहे ह्या ठिकाणी, ही येतात दर्शनाला. हे जेव्हा येतात ऑब्व्हियसली तर ती गोष्टी त्यांचं जे पण आहे धार्मिक ते कार्य होतं. पण समाजात अनेक गट आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. तर ती मदत, जी सामाजिक कार्य, जी ट्रस्टमधनं होऊ शकते किंवा धार्मिक कार्यातून होऊ शकते आणि भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपण. ह्याच्यासाठी मी धार्मिक संस्थेशी पण जुडलो आहे आणि धार्मिक कार्य जेवढं आता नॉट नेसेसरी की मी ज्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून आहे किंवा अध्यक्ष आहे, फक्त तेच ट्रस्ट कार्य करतात. आज तुम्ही मला विचारलं तर अनेक मंदिरात मी ट्रस्टी पण नाही आहे, विश्वस्त पण आहे किंवा अध्यक्ष पण नाही. पण त्याच्या ट्रस्टच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना मदत करून समाजापर्यंत जेवढं आपण पोहोचू शकतो. म्हणजे उदाहरण तर म्हटलं तर मी शंकर महाराज मठ. शंकर महाराज मठ एक खूप छान उपक्रम करतात, की विद्यार्थी जे आहेत एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा इतर विद्यार्थी त्यांना ती खिचडी वाटप करतात.
प्रसादाची. असं ते 3 ठिकाणी होतात. आज भावरंगारीला होती, एक नवी पेठची एक आहे आणि एक पुणे युनिव्हर्सिटीला. त्यांच्याकडे ती फूड व्हॅन किंवा ट्रक असते. व्हॅन असते. ती एकच होती. 1.5-2 वर्ष अगोदर आम्ही ती डोनेट केली फाउंडेशनकडनं. आता त्या शंकर महाराजांवर पण माझा श्रद्धा तेवढंच आहे आणि मी जातो पण तिकडे. तर आज मी त्या ट्रस्टवर तर नाही आहे ना, ट्रस्टी म्हणून. पण एक भक्त म्हणून, एक समाजाला मदत होईल म्हणून त्या संस्थेला आम्ही ते फूड ट्रक दिली आणि अनेक लोकांना त्याच्यातून बेनिफिट होतील. म्हणून असे धार्मिक स्थल किंवा संस्थेशी जुडणं हे आनंद वाटतो मला. मुळातच हा जो भाव आहे, समाजाचा आपण काही देणं लागतो, ही प्रेरणा तुम्हाला येते कुठून? ही बहुतेक माझ्या आईनेच प्रेरणा दिली. मी अनेक वेळा माझ्या भाषणात, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी नेहमी बोललोय, की ती 2006-07 मध्ये तिने एक गोष्ट माझ्याशी म्हणजे संध्याकाळची वेळ होती. आम्ही चहा मी पीत होतो. ती कांदे भजी बनवली होतं तिने. पाऊसच पडत होता. तेव्हा तिने मला सांगितलं, की ऐक म्हणले, की आज ₹1 तू कमावला, तर 30% ही सरकारला जे पण ते टॅक्स बिक्स असते आपली, आता वाढले. तेव्हा 30% होते. आता काय 42 पर्यंत पण जातात. तेवढी ते गव्हर्नमेंटला दे. 40% तुझ्याकडे ठेव. टू लिव्ह अ गुड लाईफ, अ लक्झरी अँड अ गुड लाईफ. आणि राहिलेली 30% ही समाजात परत फेड कर. कारण आज आपण जे पण उत्पन्न कमवतो किंवा हे करतो, आपल्यासाठी केवढं ठेवायचं आहे आपल्याला माहिती आहे. पण अनेक जण आहेत, अनेक जण आहेत ज्यांना गरज आहे आणि त्यांना पण त्यांना ही मदत भेटत नाही. तर तिने तेव्हापासून ती माझ्याकडनं काय म्हणू एक प्रॉमिस किंवा वचन घेतलं आहे. तिच्या नावाचं फाउंडेशन आहे. आज तिच्याच नावाने सगळी सामाजिक कार्य आमचे जेवढे आहेत, ती त्या फाउंडेशनमधनं होतं आणि आजही जे ग्रुपमध्ये उत्पन्न होत असेल किंवा हे होते ते ती 30% आहे. ती आजही समाजाला परतफेड आम्ही त्याच्यातून करतो. वा, सर, खूप पदांचा भार तुमच्यावर आहे. हं. भीती वाटते कधी कधी? भीती कशासाठी वाटायला पाहिजे? चुकीचं काम नाही करत. चुकीचं काम जो माणूस चुकीचं काम करतो त्याला ती भीती वाटायला पाहिजे. पहिल्यांदा मी चुकीचं काम करत नाही. मी चांगलंच कार्य करतोय आणि कुठलीही असेल आज सामाजिक असेल, आज धार्मिक असेल किंवा व्यवसाय असेल. हे तिन्ही गोष्टींमध्ये चुकीचं कधी प्रिन्सिपल आणि एथिक्स सोडून मी कामं केले नाही आहेत आणि चांगलेच कार्य केले आणि आहेच ना सगळ्यांचा आशीर्वाद आहेच, देवांचा आहे, आई-वडिलांचा आहे आणि जेवढे लोकांना आम्ही मदत केली आहे, आता मला माहिती पण नसतं की कोणाला मदत कशी झाली आहे. हे लोकांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे सोपं तुम्ही भीतीचं विचारलं म्हणून मी एक एक्झाम्पल छोटी 2 सांगेल, की मी आउट ऑफ इंडियावरनं येत होतो एक दिवस. मुंबई एअरपोर्टला लँड झालो. इमिग्रेशनला काउंटरवर गेलो. मी माझी पासपोर्ट दिली. त्यांनी मला असं पाहिलं इमिग्रेशन त्यांनी स्माईल केला. त्यांनी स्माईल केल्यानंतर ते म्हणले, "पुनीत बालन, पुणे?" म्हणलं, "हो." "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती?" म्हणलं, "हो." "येस." म्हटलं. म्हणे, "इंद्रावनी बालन फाउंडेशन?" म्हणलं, "हो." ते अधिकारीशी बोलत होतो. ते म्हणले त्यांनी स्टॅम्प बिम्प मारला. पासपोर्ट देताना म्हणले, "सर थँक्यू हां." म्हणलं, "का हो?" ते म्हणले, "माझ्या बहिणीच्या सासऱ्याच्या डायलिसिससाठी तुमच्या फाउंडेशनकडनं मदत झाली." आता ही मला माहितीच नाही कारण माझे CEO आहे, CFO आहेत. त्यांच्याकडे एक लिमिट दिली आहे, की ते त्यांची हे आमच्याकडे अनेक वॉक इन लोकं येतात मेडिकल हेल्पसाठी, एज्युकेशनसाठी ते त्याचे होतात. आता आम्ही विचारत नाही ना प्रत्येकाचं किती मदत केली, काय केली. ते गरजच नाही. जेव्हा मदत करायची तर करायची. त्याचं मोठा हे नाही करायचं. तर अशी एक ही इन्सिडेंट. दुसरी इन्सिडेंट मी सांगेल, की माझी पत्नी म्हणजे जान्हवी जेव्हा मागच्या वर्षी प्रेग्नंट होती ते ते चेकअपला सोनोग्राफी आणि ते सगळ्यासाठी ती सिटीमध्ये कुठेतरी डॉक्टरांकडे जायची. तर पहिल्यांदा जेव्हा ती गेली आणि तिने सांगितलं, की माझं नाव हे आहे. तर ती म्हणली आणि ते रिसेप्शनिस्टनी स्माईल केलं, ते झालं सगळं. जेव्हा ती बाहेर चेकअप करून आल्यानंतर ते रिसेप्शनिस्टनी सांगितलं, की "मॅम" आता तिला माहिती पण नाही, की काय कुठे घडलंय. तर ती म्हणली, की "सर तुमचं खूप मनापासून मी आभार मानेल. माझ्या मुलाच्या कॅन्सर ट्रीटमेंटला तुम्ही मदत केली म्हणजे फाउंडेशनकडनं आणि तो आता बरा झाला आहे." हे असे इन्सिडेंट्स असतात. तर ही लोकांचा खूप आशीर्वाद आहे.
माझ्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, लाडक्या गणरायाचा आहे, दत्त महाराजांचा, शंकर महाराजांचा, सगळ्यांचा आहे. माझ्या आई-वडिलांची आशीर्वाद आहे. तर भीती, आणि मी माझी एथिक्स आणि प्रिन्सिपल कधी सोडले नाहीत. तर भीती कुठल्या गोष्टीची नाही. सर, हे सगळं करण्यासाठी हं. तुम्हाला 24 तास पुरतात? काय हो. तुमचं डेली रुटीन कसं असतं? डेली रुटीन, बापरे! डेली रुटीन म्हणजे आता सकाळपासून, आता 2 मुलं आहेत. मुलं आणि मुली आहे. 1 मुलगी आहे. लहान आहेत. तर रात्रीचं जरा वडिलांची पण हां, तो कर्तव्य रोल निभायला कसा पाहिजे. असतो? हां. ते पण निभायचं आहे. तर ते पण करतो. रात्री साधारण एक 5-6 तास झोपतो मी. 6 ते 7 तास. सकाळी उठून जेव्हा वेळ भेटतं व्यायाम घरीच करतो. आणि दिवसभर आपले जसं डॉक्टरांचं OPD असते, तर तशी माझी एक OPD सुरू होऊन जाते. आणि हे सगळं करून रात्री परत घरी. तर मला वाटतं की 24 तासमध्ये कुठली गोष्टी कसं कसं करायची, ती मल्टीटास्किंगची स्किल जी आहे, ते असल्यामुळे जरा व्यवस्थित होतं आणि सगळे कार्य व्यवस्थित होतात. सर, तुम्ही मूळचे पुण्याचे की बालन म्हणजे साऊथ इंडियामधून कुठून बिलॉन्ग करता? नक्की मी माझे रूट्स जे आहेत, म्हणजे आई-वडिलांचे जे रूट्स आहेत, ती साऊथचे आहेत. म्हणजे माझे वडील मदुराईचे आहेत. माझी आई उटीची आहे. पण खूप जणांना वाटतं की मी बाहेरचा आहे. पण माझा जन्म पुण्याचाच आहे. जहांगीर हॉस्पिटलला 20 ऑगस्टला 1984ला माझा जन्म झाला आहे. आणि मी तेव्हापासून पुण्यातच राहतो. माझे सगळे काय म्हणतात ते डोमिसाईलपासून सगळं पुण्यातच, तर मी पुणेकरच आहे. पण रूट्स तिकडून आहेत. पण माझे वडील पण जसं त्यांची पण एक स्टोरी वेगळी आहे, की सेल्फ मेड मॅन आहेत ते. वयाच्या 11 वर्षी जेव्हा वडिलांनी शिक्षा दिली, की ते फेल झाले एक्झाममध्ये, तर त्यांना झाडाला बांधलं होतं त्या टाईमला. आणि भर उन्हात उभं केला होता त्यांना. त्यांना ते सहन नाही झालं. तर त्या दिवशी का नेक्स्ट डे त्यांनी घर सोडलं. ते एका ट्रकमध्ये बसले आणि पुण्यात पोचले. वयाच्या 11 वर्षी. म्हणजे टेक्निकली माझे वडील पण पुणेकरच झाले. आले ते राष्ट्रपेठला KEM हॉस्पिटलच्या समोर एक हनुमानाची मंदिर आहे. अनेक दिवस तिकडे राहिले. तर एक वयस्कर ग्रस्त होते, त्यांनी पाहिलं त्यांना. मग ते लँग्वेज बॅरियर सर्वात मोठी, कारण साऊथचे मराठी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही. तमिळमध्ये त्यांचं कॉन्व्हर्सेशन झाला. ते व्यक्ती होते साऊथ इंडियन मेस लॉजचे ओनर होते. अच्छा. त्यांनी त्यांना सोबत घेतलं. तिकडे त्यांनी मग वेटर, त्यांनी धुणे-भांडीचे कामं केले हॉटेलमध्ये. मग कॅफे डिलाईटमध्ये ते वेटर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर बायिंग अँड सेलिंग ऑफ टू व्हीलर्स केले. माझे सासरे आणि ते सायकलवर बिडी विकायचे. कारण माझे सासरे पण त्या टाईमला त्यांची पण परिस्थिती अशी होती, की लँड सीलिंग ॲक्ट झाल्यावर त्यांचे वडील पण वारले आणि त्यांचे काका हे सगळ्यांनी ते सगळं हडपवलं. तर त्यांची पण सुरुवात तशी झाली. तर अशी मग कन्स्ट्रक्शन आणि मग तशी त्यांनी ती साम्राज्य उभं केलं. आणि ते पण शेवटी पुणेकरच झाले ना. भले तिकडचे असले, पण वयाच्या 11 वर्षापासून इथे राहत आहेत. तर आणि मी तर माझा जन्मच इकडचा आहे. तर बाहेरचं मी कोणी म्हणू नाही शकत, की मी बाहेरचा आहे. येस, मी पुण्याचाच आहे आणि पुणेकरच आहे. मग तुम्हाला पुणेकरांनी काय म्हणून ओळखावं असं तुम्हाला वाटतं? कारण तुमचं काम भरपूर क्षेत्रांमध्ये आहे. धार्मिक आहे, सामाजिक आहे, चित्रपट निर्मिती आहे, क्रीडा क्षेत्रात आहे. चांगली व्यक्तिमत्व, अ गुड पर्सन अँड अ गुड सोल. भले मी अनेक क्षेत्रात अनेक गोष्टी करत असेल, पण एक चांगला मनुष्य म्हणून लोकांनी ओळखावं. पण सर, अशीही स्टेटमेंट्स येतात की पैसा आहे म्हणून प्रभाव आहे. हे बघा, पैसा सगळ्यांकडे आहे, पण ती खर्च करण्याची दानत पण पाहिजे. आज अनेक जणांकडे पैसे आहेत. स्टेटमेंट किती कोणी करू द्या ना, की पैसा आहे म्हणून प्रभाव आहे. आणि हे आता पुण्यात शहरातच किती पैसेवाले आहेत. त्याच्यात किती जणं आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या धर्मासाठी खर्च करत असतील, मला माहिती नाही. पण मला वाटतं, की एक भारतीय नागरिक म्हणून, एक हिंदुत्व म्हणून, जी आपली संस्कृती आणि धार्मिक कार्यासाठी करू शकतो मी, तेवढं मी त्या म्हणलं ना, माझ्या आईने सांगितले ना, 30% परतफेड करा समाजात. तर ही 30% मी फेड करत राहील समाजाला. आर्थिक मदत उत्सवासाठी करणं चांगलाच पर्याय आहे. त्याने उत्सव आणखीन पुढे जातो आपला. पण त्याचबरोबर त्या स्पॉन्सरशिपची व्हिजिबिलिटी हं. किती असावी? म्हणजे
हेच खरं उत्सवाचं सौंदर्य आहे का, असाही प्रश्न पुणेकर विचारतात. हो, मला सांगा म्हणजे पुणेकर विचारतात, की इथे पण आपले हे खरे पुणेकर विचारतात, की ज्यांना पोटात दुखतं असे पुणेकर आहेत, ते माहिती नाही. पण मी सांगेल, त्याच पुणेकरांना मी रिमाइंड करेल एक गोष्ट, की ब्रँडिंग कन्सेप्ट गणेश उत्सवात किंवा इतर उत्सवात, नवरात्र असेल, ही 95-96 साली माझ्या सासऱ्यांनी सुरू केली होती. माणिकचंद ब्रँड ही गणेश मंडळांना असायची. मंडईचा गणपती असेल, अलका चौकात असेल, इथे ते करायचे. ते अनेक वर्ष त्यांनी केली 2004-05 पर्यंत. त्याच्यानंतर काही कारणामुळे त्यांनी केलं नाही. त्याच्यानंतर अनेक भारतीय कंपनी म्हणजे बँक असतील, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोडा असेल, हिरो जे मोटरसायकल कंपनी आहे, TVS आहे, हे लोकांनी पण गणेशोत्सवात ब्रँडिंग केली. मग आपली कन्सेप्ट अशी झाली, की मग चायनीज कंपनी यायला लागले. चायनीज कंपनीमध्ये तुम्ही विचार केला तर ओप्पो असेल, पोपो, ते काय नाही, ओप्पो, मोपो, विओ, रेमेडी, रेमिया अशा लोकांनी पण ब्रँडिंग केली. आणि हे 2016, 17, 18 पर्यंत सुरूच होती. 18 पासून सासऱ्यांची लेगेसी परत सुरू करायचा मी प्रयत्न केला. म्हणजे गणेशोत्सवात ब्रँडिंग करायचा प्रयत्न केला. आणि आम्ही सुरू केली. तर ती काय तुम्ही काय म्हणले ते शब्द काय? व्हिजिबिलिटी. व्हिजिबिलिटी किंवा फक्त ब्रँडिंग. जेव्हा हे लोकांनी केली, तर ह्यांनी काही पाटी नाही लावले होते का? की फक्त अशी त्यांचे लोकं येऊन ओरडून म्हणले, की आम्ही दिली जाहिरात, मदत केली, आमची जाहिरात आहे. ऑब्व्हियसली त्यांनी पण पाटी लावलेत ना. प्रत्येक कंपनीनी आज पण बघा ना, आज म्हणजे मागच्या वर्षी बघा. कुठले 2-3 कंपनीचं मीच नाव सांगतो. बिस्लरीने केली होती काही ठिकाणी. कॉटन किंग जे आहे, त्यांनी केली होती. अनेक जणांनी केली होती ब्रँडिंग. फक्त ऑक्सिरीज आणि पुनीत बालन ग्रुपवरच का त्यांना त्रास आहे? ह्या 2 फलकांवरच का त्रास आहे? त्रास असायला पाहिजे तर 2000 म्हणजे 95 पासून आत्तापर्यंत जेवढे जणांनी ब्रँडिंग केली, त्यांच्यावर असायला पाहिजे होती. अनेक मसाला कंपनीनी केली आहे. MDH पासून सगळे. तेव्हा त्यांना त्रास नाही झाला. एव्हरेस्टनी केली. मग नावं विचारू ना. आज ठीक आहे, त्यांना जागा भेटत नाही. म्हणजे स्पॉन्सरशिप करायला. कारण शेवटी स्पॉन्सरशिप एक व्यावहारिक व्यवहाराचा भाग आहे मंडळांसोबत. पण एक ज्या मंडळ आज माझ्याशी जुडलेत, आर्थिक मदत आम्ही करतो, नक्की करतो. कारण मला काय वाटलं, की 2020ला जेव्हा कोविड झाला, त्या टाईमला पण आम्ही आर्थिक मदत केली, पण याची केली. 22ला जेव्हा पूर्ण कोविडच्या नंतर 2 वर्षानंतर जेव्हा आर्थिक परिस्थिती ह्या देशाचीच कोसळली होती, तर गणेश उत्सव होणार का नाही? ही खूप मोठा क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह होता. त्या काळात आम्ही आलो आहे आणि अशा मंडळांना मदत केली, की आपली उत्सव, आपली संस्कृती ही चालूच राहायला पाहिजे आणि त्याला जपायचं काम आम्ही करायला पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही आर्थिक मदत करून जाहिरात दिली आणि मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग 2 मंडळांमध्ये आहे. म्हणजे एक मंडळाने आमच्यात आहे. ह्याच्या पलीकडचं नातं म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते असतील, मंडळाचे जे पण प्रमुख असतील किंवा तिकडची मुलं असतील. आज मी पण शेवटी गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. ते कार्यकर्त्याचं नातं आहे. एक प्रेम आहे. तर जेव्हा आम्हाला दोघांना त्रास नाही, ते म्हणतात नाही काहीतरी ते एक डायलॉग आहे हिंदीमध्ये, की बेगाना अब्दुल्ला काय शादी में, ते त्याचं काय बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. दिवाना. हां, म्हणजे जे आमच्या दोघांमध्ये लग्न मस्त लावलंय. तिसरा तू कशाला कबाबमध्ये अड्डी येऊन अजून तेल ओततोय आमच्या लग्नात. हे सगळ्यांना सांगतो, हे जे म्हणतात ना, यांना म्हणा की तुम्ही आधीचे पण गणेश उत्सवाचे फोटो काढा. नसेल तर मी काढून तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या पॉडकास्टमधनं दाखवा, की ब्रँडिंग व्हायचा. ठीक आहे, आता मंडळाचंच प्रेम माझ्यावर आहे. आता मंडळाला आवडतं, की आमचं व्यवहार कसा आहे किंवा व्यवहारापेक्षा माझी मेल ना ती पर्सनल कनेक्ट आहे प्रत्येकाशी. बॉन्ड कसा आहे आज कुठल्याही तुमचा? मंडळाचा कार्यकर्ता त्याला मी नावाने ओळखतो. तर ती बॉन्ड आहे. ती बॉन्ड ती दुसरीकडे जात नाही, ती माझ्याकडे येतात. आज म्हणून एवढी सगळीकडे आमचीच ब्रँडिंग दिसते. ज्यांना आता दुखतं ते दुखतं. आता त्याच्यात नाहीतर मग एक काम करा ना, मग मी बंद करतो ब्रँडिंग द्यायला. जेवढं मी मदत करायचो, ज्यांना वाटतं की ते करू शकतात त्यांनी करावं. आणि आज पण आहे ना, आज ऑप्शन मी फ्री ठेवली आहे मंडळांना. असं नाही की बाय फोर्स माझ्याकडनं घ्या. तुम्हाला वाटतं दुसरं कोणाकडनं घ्यायचं तर घ्या.
सर, तुम्ही बोलता बोलता आता म्हणालात की 2020मध्ये कोविड काळातही तुम्ही मदत केली. म्हणजे खरं सांगायचं तर पुनीत बालन जेव्हा फार लोकांना माहीत नव्हते, तेव्हाही तुमचं हे कार्य चालूच होतं. 100% कोविड तर मी ऐच्छिक जे म्हणतोय मला ते गणेश मंडळांचं बोलतोय. कोविड काळात लोकांना माहिती आहे का माहिती नाही, किती जणांपर्यंत किट्स जे फूड ग्रेनचे किट्स आहे 3-3 महिन्यापर्यंत सर्व्हाइव्ह होईल एक फॅमिली. 750 टन धान्य ही कोविडच्या काळात आम्ही पुणे जिल्ह्यात वाटप केली आहे. आणि मी एकटा नाही, माझ्यासोबत हेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते होते, ढोल ताशा पथकांचे कार्यकर्ते होते, न्यूजपेपरचे जे पेपर टाकतात मुलं, ते सगळे सोबत होते. आम्ही सगळे कोविड योद्धा म्हणून आम्ही हे कार्य केले. पुण्यातून स्पेशल ट्रेन जायचे त्यांच्या सिटीमध्ये. 22 स्पेशल ट्रेनला आपण स्पॉन्सरशिप दिली. फूड, पाणी आणि हे ते प्रवाशांना घरी जाईपर्यंत त्यांना मदत केली. पुन्हा पोलीससोबत ती उपक्रम केले. अशा अनेक गोष्टी ह्या कोविडमध्ये पण केल्यात. पण ते लोकांना ते दिसत नाही. जे असं म्हणजे चांगलं कार्य कधीच दिसत नाही. आणि ठीक आहे, लोकांच्या पोटात दुखतं, आता त्याच्यात मी काय नाही करू शकत. सर, असंही म्हणलं जातं की जाहिरात न केल्याशिवाय पुनीत बालन मदत करूच शकत नाहीत. नाहीच करू शकत ना. कसं करणार? म्हणजे ते आमची पण एक पॉलिसी असतेच की 1% आपण एक्झाम्पल धरू, की पुढच्या वर्षीपासून आम्ही जाहिरात करायचं बंद केलं. ओके. आणि गणेश उत्सव की कुठलेही हे आणि दुसऱ्या कंपनीने ब्रँडिंग दिली. तर तो म्हणणार आहे का, की मी फक्त पैसे घ्या, पण माझी ब्रँडिंग करू नका? हे पॉसिबल आहे का? नाही. आज IPL सारखं प्लॅटफॉर्म आहे, जे क्रिकेटचं आहे. त्याला नाव काय? टाटा IPL. म्हणजे कोण स्पॉन्सर केली आहे? टाटा. तिकडे पण जाहिरात होती. वर्ल्ड कपमध्ये जाहिरात होऊ शकतं. कुठलीही कॉन्सर्ट धरा, म्हणजे आज पुण्यात अरिजित सिंग आला, तर कुठलातरी एक स्पॉन्सर येतो. त्याचं नाव येतच ना तिकडे. तर अशी स्पॉन्सर ती कॉर्पोरेट रूल आहे किंवा कॉर्पोरेटचं ते नियम आहे, की तुम्ही स्पॉन्सर केली आणि ती अपेक्षा पाहिजेच नाही. पैशापेक्षा आर्थिक मदत आम्ही जे करतो कुठल्याही इव्हेंट म्हणजे आज फक्त गणेश उत्सव नाही, पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याला पण पुनीत बालन ग्रुप आहेच. तर जेव्हा आम्ही मदत करतो, तर आमचं नाव यायलाच पाहिजे. त्याच्यात चूक मला नाही वाटत कुठे. सर, गणेशोत्सव पुण्याचा खास करून म्हटलं की पुनीत बालन हे नाव येतच. हं. याची मुळात सुरुवात झाली कुठून? मुळात म्हणजे आता तुम्ही कार्यकर्ता म्हणून मला विचारतायत की जाहिरात म्हणून? कार्यकर्त्यापासूनचा प्रवास उत्सव प्रमुखापर्यंतचा तुमचा कसा राहिला? कार्यकर्ता म्हणून आमच्या FC रोडला एक मंडळ होता, उदय तरुण मंडळ. वयाच्या 11-12 वर्ष जेव्हा मी होतो तेव्हापासून मी त्या मंडळात कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. तेव्हा मला आठवण आहे की तेव्हाचे श्रीकांत शिरोले म्हणून जे आधी आय थिंक महापौर होते तेव्हा, ते की उपमहापौर होते, ते अध्यक्ष होते मंडळाचे. त्यांच्या अंडर मंडळ होता. पण तिकडे जाऊन आम्ही डेकोरेशन रंगवणं, तेव्हाचा गणेशोत्सव वेगळा होता ना. आता तर गणेशोत्सव काय अनेक इव्हेंटची कंपनी भेटतात, ते डेकोरेशन करतात किंवा अनेक आर्टिस्ट असतात. तेव्हा तर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला करायला लागतं. मग त्या 10 दिवसात म्युझिकल चेअर इव्हेंट्स असायचे किंवा लिंबू चमचा, हे सगळे काम त्या काळात केले मी. म्हणजे कार्यकर्ता म्हणून ते गेम्स पण खेळलोय आणि हे पण आणि मिरवणुकीत सहभाग. मिरवणूक सर्वात मोठी अट्रॅक्शन असायची. त्याच्यानंतर ठीक आहे, ते अनेक वर्ष ती मंडळ चालली. मी तिकडे उत्सव प्रमुख पण होतो, अध्यक्ष पण होतो. ती मंडळ काही कारणामुळे मी बाहेर पडलो त्या मंडळातून आणि थेट मी आलो. हिंदुस्थानातला पहिला सामाजिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला मी जॉइन झालो 2019ला. आणि ती पण मंडळ आज ऐतिहासिक मंडळ आहे. 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारीने सुरू केलेला गणेशोत्सव आणि आज तो 140 देशात आज हा गणेशोत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळक तेव्हा सेलिब्रिटी फेस होते. 94ला त्यांनी त्या गणेशोत्सव प्रसार केला. आणि आज त्या मंडळाचा ऐतिहासिक वारसा आहे. एक भवन आहे, म्युझियम आहे. लोकांनी येऊन बघायला पाहिजे. हेरिटेज वॉकमध्ये पुण्याच्या पुणे दर्शनमध्ये, जिथून क्रांतीचं मुहूर्तमेढ ब्रिटिशांच्या विरोधात तिकडून सुरू झाली. तर ही सगळे प्रवास करताना शेवटी आज बघा, आज भाऊ रंगारी असेल, आज दत्त मंदिर असेल, हे पद आज उत्सव प्रमुख विश्वस्त मी इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात मी अध्यक्ष म्हणून आहे. ही सगळं व्यवस्थेचा भाग आहे हे पद. शेवटी आम्ही कार्यकर्त्याचे, आम्ही सेवक आहे.
कोणाची सेवक आहे? दोघांची सेवक आहे. आणि आमची आता इकडून मॉडेल कॉलनीवरनं डायरेक्ट पेठ एरियामध्ये. आता मी स्वतः किती एवढे वर्ष तिकडे होतो, मग इथे आलो. मी तेच आता विचारणार होते की म्हणजे उदय तरुण सोडल्यानंतर भाऊसाहेबच निवडावं असं का वाटलं? काय अट्रॅक्शन काय होतं तुम्हाला? आणि ते मंडळाची इतिहास आहे ना, आणि काही गोष्टी त्या मंडळात होते, गोष्टी वेगळी कॉन्ट्रोवर्सी झाली ती आणि त्याच्यामुळे तो मंडळ थोडं मला वाटतं लोकांनी खूप त्याच्यावर, जे मंडळावर पण हितचिंतक होते त्यांनी त्याची निगेटिव्ह गोष्टी केली. आणि मला वाटतं की मेन रिझन तिकडे येण्यासाठी त्याची हिस्ट्री, रिच हिस्ट्री, आणि हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे त्याचा आज तुम्ही उत्सव प्रमुख होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ते सांगतो की ही सगळं करायला एक योग लागतो आणि एक आशीर्वाद लागते. जेव्हापर्यंत गणरायाची इच्छा नव्हती, जेव्हापर्यंत दत्त महाराजांची इच्छा नव्हती. आता एवढं वर्ष मी जसं म्हणलं आधी 3-3, 4-4 टर्म आधीचे ट्रस्टी तिकडे ट्रस्टी होते. आज योग आम्हाला आला, कारण बहुतेक तेच करून घेतात आपल्याकडनं. आणि ही पदबीत फक्त व्यवस्थेचा भाग आहे. शेवटी आम्ही सेवक आहे आणि त्यांचे सेवक आहेत. मग ही पद, जबाबदाऱ्या ह्या सांभाळत तुम्ही गणेशोत्सवाचा आनंद एक कार्यकर्ता म्हणून कसा घेता? म्हणजे मांडवात 10 दिवसात अशी काही गोष्ट आहे का की जी तुम्ही करताच, तुम्हीच करता ती, दुसरं कोणी नाही करणार? छोटीशी नैवेद्य दाखवणं म्हणा किंवा असं काही असतं? नाही, मी एक गोष्टी करतो ना, हां. की जशी आरती झाली तर भावरंगारीची मूर्ती समोर असते. आमची स्टेज इथे असते, तिकडे मी बसतो फेसिंग टू गणपती. जसं आरती झाली कार्यकर्त्याला म्हणतो उकडीचे मोदक आण. हां, विदाऊट फेल 2 मोदक खातो मी. हां, कारण ते उकडीचे मोदक खूप टेस्टी आहेत आणि ते उकडीचे मोदक खायला खूप लोक येतात मंडळात. भाविक पण खूप थांबतात, कारण ते मोदक जो बनवतो, खूप जण मला विचारतात की हे कुठून आणले मोदक, मी सांगत नाही. त्याची फॉर्म्युला देत नाही. तर रोज मी एकतर ते 2 मोदक खातो आणि शेवटी मी मंडळात जेव्हा तिकडे बसतो तर शेवटी गणपती समोरच आहे ना. आमचं एक कनेक्शन वेगळं आहे, बोलणं चालू राहतं त्याच्यासोबत. काय कसं असतं कनेक्शन ते? ते आता आमच्या दोघांतलं आहे, तुम्हाला कसं सांगणार? एखादा क्षण असा की आता उद्या विसर्जन आहे आणि आज तुम्ही बाप्पाकडे बघताय, काय काय बोलता तुम्ही बाप्पाशी? त्याला हेच की शेवटी विसर्जनची क्षण ही आनंदाची नसतीच. भले आम्ही ती विसर्जन मिरवणूक जल्लोषात आम्ही सगळं करतो, पण शेवटी जेव्हा तुम्ही त्या पूजेची मूर्तीचं विसर्जन करता, तर डोळ्यात ते अश्रू असतात की अरे बाबा तू परत कधी येणार? पुढच्या वर्षी लवकर या जे म्हणतो आपण, ती क्षण असतीच. पण जी गणपतीसोबत संवाद सुरू असते, आमची एक कनेक्शन आहे, ते आमच्यातच राहू द्या. सर, आत्ता तुम्ही म्हणालात तसं विसर्जन मिरवणूक खूप भव्य दिव्य असते. पण तुम्ही लहान असताना तुमचा काय अनुभव आहे पुण्याच्या खास करून विसर्जन मिरवणुकीचा? मला लहान असतं मी तर FC रोडच्या गणपती मंडळातच विसर्जन बघितले. सिटीमध्ये यायचं योगच नसायचं, का आमचीच मिरवणूक वेगळी असते. तेव्हाचा अनुभव म्हणजे तेव्हा आपल्या गावाकडचे खेळ खूप चालायचे. मुलशीतले असतील, क्रिकेटवाडी, ते जे खेळ करतात पूर्ण, ती खूप चालायची. आजही चालतात, पण त्या टाईमला त्या काळात खूपच जास्ती असते. आज मला वाटतं की कुठेतरी त्याची कमतरता आली आहे आणि मग गावाकडचे खेळ पण परत आपल्या विसर्जन मिरवणुकीत यावं, म्हणजे ज्याच्यानी विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढेल. कारण ते खूप सुंदर करतात. सगळे शिवाजी महाराजांचा असेल ॲक्ट किंवा अनेक गोष्टी असतात ते करतात. तर ती विसर्जन मिरवणुकीत ती खेळ बघणं खूप मजा यायची तेव्हा. उदय तरुण मंडळात. सर, मग ह्या वर्षी भाऊसाहेब किती वाजता निघणार? बघा आता मागच्या वर्षीप्रमाणे ही टाईम शेड्यूल शेवटी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातून मीटिंग झाल्यानंतर ती ठरती. मागच्या वर्षी आमची वेळ होती 6:30ची वेळ होती, की 6:30ला आम्ही निघून 7 वाजता वेलबाग चौकात, समाधान चौकात पास करायला पाहिजे. पण मागच्या वर्षी आम्ही निघालो 11:30ला, 5 तास उशिरा. आता ठीक आहे, त्याची कारणं वेगळी आहेत, पण मी अपेक्षा करेल की यावर्षी आम्ही जे दिलेली वेळ ते देतील, 6, 6:30, 7 जे पण देते माहिती नाही, त्या वेळाने निघायची प्रयत्न करू आम्ही. तुम्ही सर गेली अनेक वर्ष श्रीराम पथकामध्ये ढोल वाजवताना दिसता त्यांच्या शुभारंभाच्या वेळेला वगैरे. तुम्हाला विशेष आवडतं श्रीराम पथक? नाही, मी अनेक ढोल ताशा पथकांच्या वाद्यपूजन आणि सराव शुभारंभाला जातो.
पण त्याच्यातच तुम्ही विचारलं की श्रीराम पथकमध्ये तुम्ही ढोल वाजवता किंवा दरवर्षी जातात. त्याचं कारण आहे की त्या पथकाचं वादक आहे मी. अहो हां, त्या पथकात रजिस्टर्ड वादक आहे मी. बर. तर मी नाही गेलो तर ते मला हाकलतील उद्या. त्याच्यापेक्षा मी जातो. शेवटी ती पथक आमची पथक, माझी घरातली पथक आहे, कारण मी त्या पथकात वादक आहे आणि तिकडे जे वादन करायचा आनंद आहे आणि आम्ही गाजवतो. म्हणजे श्रीराम म्हणजे फक्त गणपती टू गणपतीच आम्ही येतो. पण ह्या गणपती टू गणपतीमध्ये जे मिरवणूक, आगमन असेल, विसर्जन असेल, आमच्या पथकासारखं दुसरं पथक अनेक पथक आहेत. सगळे पथक चांगले वाजवतात. पण मी म्हणेल की आमचं वर्चस्व जरा जास्ती आणि आम्ही गाजवतो. तुम्हाला स्वतःचं असं पथक कधी काढावं असं नाही नाही, वाटलं? नाही. आता मी मंडळ सांभाळतोय, दत्त मंदिर सांभाळतो, अनेक माझे कार्य आहेत. तेवढंच ठीक आहे. पथकपर्यंत नको. पथक चालवणं लय अवघड आहे. आणि त्याच्यात अ, ब आता श्रीरामला फक्त मुलं आहेत. तर तेवढी काही कॉन्ट्रोव्हर्सी होत नाही तिकडे. पण अनेक पथकांमध्ये मुली पण आहेत. पण मुली पण चांगले वादन करतात. म्हणजे मी सांगेल की मुलांपेक्षा जास्ती चांगली मुली वादन करतात. आता कलावंत पथक आहे. तुम्ही त्या पथकात वादन केलंय. शिवगर्जनला तुम्ही अनेक वर्ष केलंय. आज अनेक स्त्री असतील, मुली असतील जे वादन करतात. हे नाद चांगला आहे ना आपल्याकडे. आपल्या जिंजी जे आज वेगळ्या नादाला लागले, त्याच्यापेक्षा ढोल ताशाचं वादन करून स्वतःचा स्ट्रेस बस्टर रिलीफ करणं किंवा गणेशाच्या चरणी सेवा अर्पण करणं, ही जरा पॉझिटिव्ह एनर्जीवाले जिंजी आहेत सगळे वादक. सर, मग डीजे विरुद्धचा जो तुमचा मुद्दा आहे, हं. साऊंड, डीजे आपण त्याला जे काही म्हणू, तो आवाजासाठी आहे की संस्कृती जपण्यासाठी? दोन्ही. आवाजपेक्षा संस्कृती. आता त्याला काय मला माहिती नाही, आता त्याला डीजे म्हणावं की डॉल्बी म्हणावं की साऊंडचं भिंती म्हणावं, असंच म्हणावं काहीतरी. मी आधी पण म्हटलं की जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली, ती ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी ही सुरुवात झाली. अनेक वर्ष गणेशोत्सवचा आनंद, धार्मिकता, मांगल्य लोकांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने पुण्याचा गणेशोत्सव साजरा झाला. पण 2006ला याच गणेशोत्सवाला एक रोग लागला, म्हणजे डीजे. डीजे म्हणजे डॉल्बी साऊंड सिस्टम, भिंती, साऊंडचे भिंती आणि त्याला वाजवणारा तो डीजे, ज्याला ते डिग्री म्हणतात ते. कारण तुम्ही गाणे कुठले लावता? आज मी काही दिवस अगोदरच अण्णाभाऊ साठे जयंती झाली. इथे स्वारगेटला, तुमच्या इथून जवळ आहे. त्या साऊंडवर म्हणेल किंवा त्या भिंती, साऊंडच्या भिंतीवर 11-12 वर्षाच्या मुलांचं नाच. तुम्ही बघा काय इशारे करतायत, काय नाचतायत. अण्णाभाऊ साठे किती मोठे महापुरुष होते. ते रशियाला जाऊन त्यांनी स्पीच दिली आहे. ते पण विचार करत असेल की काय चालू आहे खाली. असे वेगळे जयंती आणि गणेशोत्सव, नेमकं गणेशोत्सव आपली संस्कृतीच नाही ना डीजेची. मी सोपं उदाहरण देतो हे लोकांना. हे लोकं म्हणतात की नाही, नाही साऊंड शिवाय काय नाही. अरे बाबा, आपल्याकडे हा पुण्याचा गणेशोत्सव आज 140 देशात साजरा होतोय. आपणच म्हणतो लोकल टू ग्लोबल झाला आपला पुण्याचा गणेशोत्सव आणि पुणे केंद्रबिंदू आहे गणेशोत्सवाची. अनेक पर्यटक येतात. भारतातून तर येतातच, बाहेर देशातून येतात अनेक. तर ते जेव्हा येतात हे 10 दिवस बघत असतील की मस्तपैकी सगळं धार्मिक कार्य सगळीकडे सगळ्या मंडळात सुरू आहे. शेवटच्याच दिवशी ते विसर्जन मिरवणूक पण बघायला येतात. ते पर्यटक काय बघत असतील? 2 प्रकारची मिरवणूक. एक लक्ष्मी रोडचा, ज्याच्यात पूर्ण पारंपरिक वादन असतो. ढोल ताशा, जल्लोष, सांस्कृतिकला जपणारी मिरवणूक आणि एक टिळक रोड, कुमटेकर रोड, केलकर रोडचा मिरवणूक बघत असतील. ज्यात हे साऊंडची भिंती लावून आपले सो कॉल्ड गणेश भक्त जे नाचतात त्या गणपतीसमोर कुठल्या गाण्यावर नाचत, त्यांच्या मनात काय असेल? अरे वाह! एक तर मिरवणूक आम्ही पाहिली, खूप सुंदर होता, खूप छान. पूर्ण भारताची सांस्कृतिक उत्सव आणि हे गणेशोत्सवाची संस्कृती जपणारी मिरवणूक होती. दुसरे म्हणत असतील, अरे हे तर आम्ही पण करतो की आमच्या देशात पबमध्ये. फक्त एवढं की आम्ही 4 दारात आत करतो, हे रस्त्यावर करतात. आज एक मंडळात 50 ते 100 कार्यकर्ते असतात. नॉर्मल मंडळात म्हणतो मी. 150 असतील, 200. पण ह्या डॉल्बी, डीजे, साऊंड सिस्टम समोर किती लोकं नाचतात? अहो, 1,500, 2,000 हजार मुलं-मुली नाचतात. कुठून येतात कोणालाच माहिती नाही. पण येतात नाचायला. कुठल्या गाण्यांवर नाचतात? मग ते तेलुगूचे ते, मग आता ते गाणं मी बोलायला लागलो तर परत ते म्हणतील की हा
कॉपीराईट आमचं हां, तर ती तसे गाण्यांवर नाचतात. छम्मक छल्लोवर नाचतात. ते काय ते गाणं आहे, आपडी पोळे काहीतरी असे काय ते अहो, ते गणपती पण असं कानाला हात लावत असेल, की बाबा मी म्हणजे मी काय माझे भक्त काय करतायत. माझा आक्षेप आहे आणि 100% माझा हक्क. आज मी काय म्हणतो, जो डी-जे लावेल त्याला आम्ही जाहिरात देणार नाही. मी हे म्हणलं का? अनेक ब्रँड आहेत ना जाहिरात देणारे. ज्यांना वाटतं, की डी-जे हीच पुण्याची गणेश उत्सवाची संस्कृती आहे. त्यांना जाहिरात द्यावं, मंडळांनी त्याच्याकडनं जाहिरात घ्यावं. काय प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्ही लावा डी-जे लावायचं असेल. पण मी म्हणलं आधी, की मला माझ्या प्रिन्सिपलमध्ये पुण्यात याचं कारण आहे आणि मी कारण ही प्रत्येक पॉडकास्टमध्ये, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, की 2 वर्ष अगोदर 2024ला 7 वर्षाची मुलगी टिळक रोडला ह्या डॉल्बी साउंडच्या भिंतीच्या त्या बीट्समुळे ती जागेवर हार्ट अटॅकने मेली. आई गं. मिरवणुकीत. ठीक आहे, ते कारण सफोकेशन दाखवलं, गर्दी दाखवलं ती वेगळी. पण आम्हाला कारण माहिती आहे. मागच्या वर्षी माझ्या ऑफिसला एक आजी आले होते, वयस्कर. त्यांचं वय असेल 73-74. त्यांना उत्सव झाल्यावर 2-3 महिन्यांनी आले. त्यांना भेटायचं होतं मला. आता मी आधी म्हणलं, आम्ही एवढे सामाजिक कार्य भेटले. म्हणले, खूप छान काम करत आहे, हे करत आहे, ते करत आहे. पण म्हणले, माझा नवरा वारला गणेश उत्सवाच्या दरम्यान. तर मी म्हणलं, आता कंडोलन्स दिला नाही. म्हणलं वाईट झालं. नाही म्हणले, याला मुख्य आरोपी तुम्ही आहेत. म्हणलं मी का? म्हणजे माझं काय संबंध? म्हणलं ज्या मंडळांना तुम्ही आर्थिक मदत करता ते तुमच्या जोरावरच ते साऊंड सिस्टम किंवा भिंत्या लावतात. त्याच दिवशी विसर्जनच्या मिरवणुकीत तो म्हणजे ते वारले. मला 12 तास लागले म्हणले त्यांना घेऊन हॉस्पिटलला जायला. कारण ॲम्ब्युलन्स पण येऊ नाही शकली आणि एवढी ती आवाजमध्ये माझाच आवाज जात नव्हता. उत्सव आपण का करतो? उत्सव आपण करतो की लोकं एकत्र यावं. त्यांच्या एकत्र येऊन त्या उत्सवात त्यांनी पण सहभाग व्हावं आणि उत्सव आनंदाने हो. लोकांना त्रास देऊन आपण उत्सव साजरा नाही करू शकत. आज तुम्ही तुमची पॉडकास्ट चॅनल आहे, तुम्ही ते वॉक द टॉक टाईप करा. विचारा जाऊन पेठ एरियामध्ये किती जण तिकडचे रहिवासी गणेश उत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी राहतात तिकडे. नाही राहत, पुणे सोडून जातात. ते म्हणले हे भिंतीच्या त्रासपेक्षा आम्ही कुठेतरी जाऊन राहू. असे उत्सव करायचेत का आपल्याला? आणि आपल्याला संस्कृतीला शोभणाराच उत्सव नाही आहे हा. मी म्हणत नाही की ढोल ताशाच पारंपरिक वादन आहे. अनेक पर्याय आज मागच्या वर्षी 50 मंडळांना मी डी-जेवरनं ज्यांना आम्ही मदत करतो, 50 मंडळ डी-जेवरनं पारंपरिक वादनावर कन्व्हर्ट झाले. त्याच्यातलं एक मंडळ एक वाडी निघतोच असं, की त्यांनी ती ॲफिडेव्हिट साईन केली, पण त्यांनी डी-जे लावला. ते आमच्या टीमनी त्याला ऑब्व्हियसली त्याला राहिलेले पैसे पण दिले नाही आणि तो बॅन झाला आमच्याकडे. पण 49 मंडळांनी तर कन्व्हर्ट झाले ना. आता एक मंडळ आहे, मी नाव पण सांगेल, 11 मारुती कोपराका असं मंडळ आहे. त्यांचं अध्यक्षाचं नाव सांगतो, राजेंद्र अण्णा देशमुख. मागच्या वर्षी मी त्यांना म्हणलं, नाही आपल्याला डी-जे नाही. ते म्हणले, दादा मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं, ह्या वर्षी ॲडव्हान्समध्ये पोरांनी केलं आहे. ह्या वर्षी पुढच्या वर्षीपासून मी डी-जे बंद करणार. हे मी तुम्हाला शब्द देतो. कालच मी त्यांना भेटलो आणि याला मी शब्द दिला आहे, या वर्षीपासून आमच्याकडे डी-जे लागणार नाही. त्यांना पण शेवटीच ते समजलं आहे, की ही आपली संस्कृती नाही आहे. म्हणून माझा विरोध, आता ते कुठल्याही टर्ममध्ये घ्या. अनेक जण काय ते डी-जेचं काही डेफिनेशन समजतं. आता मी कधी पबमध्ये गेलो तर मला काय डी-जे समजणार आहे? हां, आम्ही ढोल ताशा वादन करणारे वादक आहे. तर ते डॉल्बी साऊंड, मोठी भिंती हेच सांगू आपण. ही भिंती आपली संस्कृती नाही आहे आणि गणेशोत्सवाची तर संस्कृती नाहीच आहे. तर 100% आम्ही आमच्या पर्यायाने जेवढं आम्ही लोकांना मदत करतो, मंडळांना मदत करतो आणि फोर्सफुली करत नाही. आम्हाला वाटतं की पुण्याची संस्कृती ढोल ताशा किंवा पारंपरिक वादन, तर पारंपरिकमध्ये ढोल ताशा नाही, बँजो पण असते. पर्याय मार्ग बँजो वापरले लोकांनी. केरळातून लोकांनी ते वादक बोलवले. आपली वारकरी पकवाज आणि टालवर मिरवणूक काढली. अनेक गोष्टी आहेत. तर ही आपली संस्कृती आणि पारंपरिक वादन आणि पारंपरिक वादनानेच विसर्जन मिरवणूक किंवा आगमन मिरवणूक व्हायला पाहिजे. हीच पुण्याचं गणेशोत्सव आणि 100% ही माझी संकल्पना आहे. अनेक गणेश मंडळ माझ्यासोबत आहे, की पुण्याचा हा गणेशोत्सव पुढच्या 5 ते 6 वर्षात
ह्याला आम्ही साऊंडची भिंती जे लावतात आणि डॉल्बी साऊंडची भिंती उर्फ DJ ही DJ मुक्त करून आम्ही राहणार. सर, तुम्ही साऊंडच्या विरोधात आहात, ही भूमिका ठाम आहे. पण तुमच्यावर असाही आरोप आहे, की तुमच्याच दहीहंडी उत्सवाला तुम्ही काही बॉलिवूडची गाणी वाजवून साऊंड लावलाच होतात. दहीहंडीला हां. हो लावला होता की, मी कुठे डिनाय नाही करत. पण बॉलिवूडचे गाणे नाही लावले ते. मागच्या लास्ट टू लास्ट इयर जेव्हा पहिल्यांदा आम्ही ऐतिहासिक चौकात, ऐतिहासिक दहीहंडी म्हणजे लाल महल चौकात केली, त्याची पण संकल्पना वेगळी होती. त्या कसबा विभागात किंवा त्या आजूबाजूला अनेक गणेश मंडळ जे 50-50 मीटरवर होते. कॉम्पिटिशन म्हणून दहीहंडी करायची. असे 23 मंडळांना दहीहंडी बंद करून आम्ही एकत्र आणले. ती एकत्रित सार्वजनिक संयुक्त दहीहंडी आहे. 23 मंडळांची. लावली होती साऊंड. मी डिनाय नाही करत. पण त्याच्यावर आम्ही चांगले गाणे लावले. ते असे बॉलिवूडचे गाणे लागले नव्हते माझ्या हिशोबाने. पण त्याच्यानंतर मी किस्सा सांगितला ना मागच्या वर्षी. तर मागच्या वर्षी ते DJ मुक्त दहीहंडी पण केली आम्ही. ज्याच्यात ढोल ताशा असेल, महाकाल असेल आणि संध्याकाळी हंडी फोडायच्या अगोदर वरली बीट्स जे आहे बँजो त्यांचा समावेश केला. ह्यावर्षी तर युनिक कन्सेप्ट आहे दहीहंडीमध्ये. पारंपरिकच आहे. साऊंड बिंड DJ नाही पण पारंपरिक आहे. साऊंड सिस्टम नाही आहे तिकडे. साऊंड सिस्टम आहे म्हणजे अनाउन्सिंगला तर साऊंड सिस्टम लागते की नाही. म्हणजे आज तुम्ही अँकर आले, सूचना द्यायची तर कमीत कमी ते 2 बेस 2 टॉप जे नियमानी आहे ती तर लागते की नाही. तेवढ्यापुरतंच. तेवढ्यापुरतंच लागतं. पण त्याच्यात पण हे लोकांनी काय केलं की मागच्या वर्षी DJ मुक्त दहीहंडी म्हणला तर काही जणांनी त्याची फोटो काढले. म्हणलं ही कशी DJ मुक्त झाली. तर लोकांचा विचार वेगळा असतो. पण ह्यावर्षी पण DJ मुक्त दहीहंडी आहे. मस्त 4-5 पथकं वादन करतील. मग आम्ही आता मी रिव्हील नाही करायला पाहिजे. पण चांगले पारंपरिक वादनाने दहीहंडी होईल. वाह! सर, पुण्याचा गणेशोत्सव काश्मीरमध्ये नेण्याचा विचार कसा झाला? बघा पुण्यात 140 देशात पुण्याचा गणेशोत्सव साजरा होतो. तर आपल्या काश्मीरमध्ये का नाही? तर मी आता ऑलरेडी काश्मीरमध्ये भारतीय सेनासोबत काम करतो. तिकडचे काश्मीरी पंडित जे आहेत काही जे माझे मित्र झालेले आहेत ते भेटले मला आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर अशी समजलं की 1988 का 89ला म्हणजे शेवटचा सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा तिकडे झाला. घरात ठीक आहे, आपल्या घरी तिकडे गणपती बसवायचे, पण सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा ही 1988 किंवा 89ला बंद झाला. कारण मिलिटन्सी तेव्हा आली, पीक होती मिलिटन्सीची. तर त्यांना म्हणलं की करायचं का? म्हणजे त्यांना विचारलं, मी म्हणलं की आपण एवढ्या देशात आपण गणपती उत्सव साजरा करतो, तर आपल्या जे म्हणतो आपण कोहिनूर आहे काश्मीर, तिकडे का नाही? तर ते म्हणले आपण करू शकतो. तर म्हणलं कसं करायचं? मग आमचं एकदा सगळ्यांची त्यांच्याशी चर्चा झाल्यावर काही पुण्याचे मानाचे गणपती असतील आणि मग यांच्याशी बोलून मग आम्ही ठरवलं की ठीक आहे गणेशोत्सव सुरू करू तिकडे. तर इथून 2022ला पहिल्यांदा 34 वर्षानंतर पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती काश्मीरवरनं हे लोक आले, त्यांनी ती मूर्ती घेतली आणि लाल चौक जे आहे तिकडे गणपतीयार मंदिर आहे, तिकडे 1.5 दिवसाचा गणेशोत्सव त्यांनी साजरा केला. त्याच्यानंतर दरवर्षी 2023ला मग 2 मूर्ती गेले. एक गणपतीयारला 1.5 दिवसाचा झाला आणि एक कुपवाडाला 5 दिवसाचा गणेशोत्सव झाला. 24ला 3 मूर्ती गेल्यात. म्हणजे तेव्हा आम्ही ते क्रमांक आमच्यात ठरवला होता की कसबा गेल्यानंतर जोगेश्वरी, मग तुळशीबाग, गुरुजी तालीम अशी ती मूर्ती. आज मी सांगेल की मागच्या वर्षी 3 ठिकाणी आणि यंदाचं वर्ष ही 5वं वर्ष आहे. म्हणजे 2024 ही 5वं वर्ष राहील की पुण्यातून आपण प्रतिकृती मूर्ती त्यांना देतो आणि संयुक्त तिकडे गणेशोत्सव आपले काश्मीरी पंडित जे बंधू आहेत सगळ्यांसोबत त्या कम्युनिटीसोबत आपण तिकडे साजरा करतो आणि तिकडे आता 2 ठिकाणी 5 दिवसाचा गणेशोत्सव होतो आणि 1 ठिकाणी 1.5 दिवसाचा, कारण ती सेन्सिटिव्ह एरिया आहे. 1.5 दिवसाचा गणेशोत्सव. पण मी सांगेल की विसर्जन मिरवणूक अतिशय अप्रतिम. म्हणजे मागच्या वर्षी 1.5-2 किलोमीटरची गाड्यांची रांग होती विसर्जन मिरवणुकीला. जाऊन ते नदीत तिकडे झेलम नदीत विसर्जन करायचे. 600-700 काश्मीरी पंडित एकत्र येऊन
वेगवेगळ्या ठिकाणी ही गणेश उत्सव साजरा करायचे, भजन व्हायचे, सांस्कृतिक म्हणजे तिकडे पण साऊंडची भिंती लावल्या नाही त्यांनी, पण सांस्कृतिक पद्धतीने धार्मिकता पाळून त्यांनी गणेशोत्सव साजरा तिकडे होतोय. तुम्ही काश्मीरमध्ये काही शाळा दत्तक घेतल्यात. हो. हो, भारतीय सेनासोबत आम्ही 2019ला 370 हटल्यानंतर मला वाटतं की आम्ही ती उपक्रम केली. फर्स्ट नॉन जे-एन-के एंटरप्रेनर टू एंटर जे-एन-के. 15 स्कूल्स आज आहेत जे सिव्हिलियनसाठी आहेत. आर्मीसोबत आपण ती जॉइंटली रन करतो. त्या स्कूलचं फक्त सर्वात महत्त्वाचं ही आहे की एज्युकेशन फ्री आहे. एज्युकेशन आपण फ्री ठेवलं आहे की मुलं-मुली जे तिकडे शिकतात त्यांच्यासाठी एज्युकेशन फ्री. कारण शेवटी आम्हाला तिकडची ही संकल्पना ही याच्यासाठीच आहे की तिकडे ऑब्व्हियसली स्टोन पेल्टिंग अनेक गोष्टी जे म्हणतो अँटी एलिमेंट्स गोष्टी सुरू होते. हे मुलांचं जे नॅरो माइंडसेट आहे ती ब्रॉड कशी करायची म्हणून आपण हे उपक्रम केलं आहे. आणि आज 6,500-7,000 मुलं शिकत आहेत आणि मुली जास्त आहेत. म्हणजे 55% मुली आहेत आणि 45% मुलं आहेत त्या शाळांमध्ये आणि सगळ्या हाय मिलिटन्सी एरियामध्ये. शोपियान असेल, अनंतनाग असेल, पुलवामा असेल, बारामुला असेल, कुपवाडा असेल, उरी असेल, थंदार असेल, अशा ठिकाणी ही स्कूल चालत आहेत. 2 स्कूल स्पेशल एबल्ड मुलांसाठी आहे आणि आणि हे करता करता भारतीय सेनासोबत मी अनेक गोष्टी करतो जी टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी आहे, टुवर्ड्स मिलिटरी इंटेलिजन्स आहे, जे मी सांगू नाही शकत ऑन रेकॉर्ड. आणि ही गोष्ट पण सुरू आहे. पुण्यातही किंवा महाराष्ट्रातही अशा काही शाळा आहेत. मग तुम्ही तिथेही लक्ष घालणार आहात? अनेक गोष्टी म्हणजे पुण्यात आम्ही ऑलरेडी करतोच आहे ना. म्हणजे पुणे जिल्हा किंवा आता लोकांना वाटतं की फक्त CSR काश्मीरमध्ये आहे, तशी नाही. आज फाउंडेशनच्या वतीने तुम्ही बघितली तर आज आत्तापर्यंत जे सातारा जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल जिथे मुलांना स्कूलला जायला 5 ते 10 किलोमीटर चालावं लागतं. पण रस्ते नाहीत. वेळ लागतो त्यांना, मग टाईम भेटत नाही. अशा शाळांमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत 20,000 ते 25,000 सायकल ही आपण डोनेट केली. ती सायकल स्कूलला डोनेट केली. 10वी पास झाल्यानंतर ते सायकल रिटर्न करायचं म्हणजे पुढचा विद्यार्थी वापरू शकतो. 7,500 ते 8,000 कम्प्युटर लॅब्स ही आपण डिजिटल लॅब्स जी आहे ती एस्टॅब्लिश केली. आता लोणी दामनी आपण बघतो राजगुरुनगर खेडचे इथे आहे. तिकडे आपण एक 50,000 स्क्वेअर फीटची स्कूल बांधली. मुलं त्या गावात जे माझ्या आईच्या नंतरच ती स्कूल आहे. इंग्लिश सेमी इंग्लिश मीडियम आहे आणि मराठी मीडियम शाळा आहे ती आहे. अनेक ठिकाणी पुण्यात आम्ही स्कूल्स किंवा कॉलेजेस आहेत ही बांधतोय आपण. तर ही कार्य सगळीकडे देशात फक्त काश्मीर किंवा पुणे नाही, अनेक ठिकाणी आम्ही अनेक सामाजिक कार्य सुरू आहेत. सर, कमिंग बॅक टू गणेशोत्सव, तुम्ही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंडळाचे आज विश्वस्त आहात. तुमच्या स्वप्नातला गणेशोत्सव काय आहे आणि भाऊसाहेब रंगारीचा वारसा पुढे चालू राहील यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील असाल? पहिली गोष्ट ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचा वारसा पुढे कशी राहील त्याच्यासाठी ठीक आहे गणेशोत्सव होतो, भवन आहे, ही गोष्टी आहेत. पण ह्या त्यांच्या म्हणजे वारसामध्ये किंवा त्यांच्या लाईफ स्टोरीमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलं होतं की जेवढं उत्पन्न तेव्हा श्रीमंत होते ते पण जेवढं आणि डॉक्टर होते बाय प्रोफेशन पण फ्रीडम फायटर होते. जेवढं पण त्यांनी उत्पन्न पण त्यांनी जनरेट केली किंवा रेव्हेन्यू ती समाजासाठीच त्यांनी खर्च केली आणि त्याच्या विलमध्ये पण आहे की माझ्या नावाने की माझ्या प्रॉपर्टीमधनं जे पण उत्पन्न जनरेट होतील ही एकतर गणेशोत्सवासाठी ते साजरा व्हावं आणि सण आणि याला. पण मी थोडं ॲड करेल त्याच्यात की आता उत्सव प्रमुख आणि विश्वस्त म्हणून आणि आमची सगळी विश्वस्त मंडळ अशी ठरवते की जे पण ट्रस्टला उत्पन्न होईल किंवा हे होईल, धार्मिक कार्य आणि उत्सव होतोच, पण समाजात सामाजिक कार्य किती आपण अजून करू शकतो. आज 450 शाळांमध्ये आपण ती मनाचे श्लोक आपण अशी उपक्रम चालवतो. म्हणजे जिथे लहान मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना आपली श्लोक, आपली मंत्र हे शिकवण्याचं काम करतो आपण. अनेक 100-150 मुलांना आपण दत्तक घेतलं आहे संस्थेच्या माध्यमातून. आता ॲम्ब्युलन्स सेवा ही सुरू करणार आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही सामाजिक कार्य त्याच्यातून ट्रस्टमधनं करणार.
आणि राहिला प्रश्न पुण्याचा गणेशोत्सव कसा असावा. मला वाटतं की ब्राझीलमध्ये एक कार्निवल होतो. नॉट मिस्टेकन त्याचं नाव आहे रिओ द कार्निवल. खूप मोठी अशी रांग कार्निवल असते आणि ती एक दिवसाची कार्निवल असते. पूर्ण शहर किंवा पूर्ण ब्राझील देशचे लोक ते कार्निवल, बाहेरनं पण पर्यटक खूप येतात ते बघायला, किंवा स्पेनचं टोमॅटो फेस्टिवल असेल. तर अशा गोष्टी असतात. पण तिकडे पण साऊंडची भिंती लावत नाही. ती कार्निवल त्यांच्या पण त्यांच्या पारंपरिक वादनावर ती तशी होती. तर पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे जी स्पेशली विसर्जन मिरवणूक त्या कार्निवलसारखं लक्ष्मी रोडचं किंवा अनेक रस्त्यांचं मिरवणूक व्हावी, ही माझी पुण्याचं गणेशोत्सव स्वप्न आहे. सर, उत्सव म्हणला की फक्त एकटा कार्यकर्ता जबाबदार असतो सगळ्यासाठी, की इट्स अ टीम वर्क? 100% टीमवर्क आहे. आणि फक्त मंडळाचा कार्यकर्ता नाही हो. म्हणजे आज मी सांगेन की जेव्हा ही गणेश उत्सव किंवा कुठलाही उत्सव साजरा करायचा असेल, सर्वात जास्ती ताण कोणावर असेल ते प्रशासन आणि पोलीसवर असते. आणि हॅट्स ऑफ टू पोलीस आणि पुणे पोलीसचे जे आयुक्त आहेत आणि त्यांची सगळी टीम. म्हणजे आता झोन 1 म्हणजे ज्याच्यात गणेशोत्सव असतो, म्हणजे तिकडची जी डी-सी-पी साहेब आहेत आणि इतर डी-सी-पी म्हणजे अख्खी पोलीस फोर्स. कारण 24 तास त्यांना ती विजिलन्स करायला लागतं ना, की उत्सवात कुठलंही अनर्थ घडावा नाही, कुठल्या गोष्टी घडाव्या नाही. राहिला प्रश्न प्रशासनचं, महानगरपालिका असेल किंवा जे आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर ब्युटिफिकेशन किंवा डेव्हलपमेंट उत्सव, का अनेक पर्यटक येतात. तर व्यवस्थित वॉशरूम्स आहेत का लेडीजसाठी, हे ती गोष्टी आहेत. आणि शेवटी मंडळ येतो मग. मंडळाच्या पुरती मंडळांचे कार्यकर्ते, त्याच्या भागातले किंवा एरियातले जे मंडळ आहेत, ती त्यांची ती नियोजन करतात. तर ही ॲक्च्युअल टीमवर्क आहे. त्याच्या ढोल-ताशा पण घ्या, कारण शेवटी ती मेहनत पण आहे ना. आज पहिला गजर वाजवला नाही, तर मिरवणूक सुरू होत नाही. आणि त्याच्यात ते वादकची कॉन्ट्रिब्युशन, अनेक दिवसाची त्यांची प्रॅक्टिस, जे आज अनेक पुणेकरांना ती प्रॅक्टिस दुखती. पण मला समजत नाही की पुणेकरांना साऊंड सिस्टम कशी म्हणजे ते तर चालती, त्याची पण टेस्टिंग होते. पण ज्या कलातून सादर होतं या ढोल-ताशातून, आणि ते आवाज एवढा आहे, आवाज होतो, पण एवढा नाही होत. आज डॉल्बी साउंड सिस्टम जेव्हा चालतो, ती कंटिन्यूअस चालते ना, ती फ्रिक्वेन्सी. कारण ती मशीन आहे. बरोबर. ती टेक्नॉलॉजी मशीन आहे. पण आज एक वादक म्हणून जेव्हा वादन करतो, पहिल्या आवर्तन तो जोरात वाजवेल. पण त्याच्यानंतर ती पेस कमी होती, तर आवाज कमी होतो. तर ही सगळी घटक एकत्र येऊन ह्या उत्सवात सहभाग होतात. त्यांनी मेहनत करतात आणि चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा होईल त्याची काळजी घेतात. सर, गणेशोत्सव म्हणलं की मेजॉरिटी पुरुष असतात. महिलांना इच्छा नसते असं नाही, पण स्कोप दिसत नाही किंवा समहाव नाही जमत. तर तुम्ही भाऊसाहेबमध्ये कसं महिलांना सामावून घेता, किंवा मुळातच पुण्यात किंवा इतर ठिकाणी गणेशोत्सवात महिलांचा सहभाग कसा असावा? नाही, ही परसेप्शन चुकीची आहे की गणेशोत्सव म्हणजे फक्त मुलांचा उत्सव आहे. याच्यात फक्त मुलांचा उत्सव आहे, ही परसेप्शन चुकीची आहे. याच्यात अनेक मंडळांमध्ये महिला पण सहभाग असतात. आणि तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं उदाहरण घेतलं तर आज आमच्याकडे साधारण 2100-2200 कार्यकर्ते आहेत. आणि ज्या कार्यकर्ते आहेत त्याच्यातून मी सांगेल की 300-350 तर महिला आहेत माझ्याकडे. आज महिला कार्यकर्ते भाऊ रंगारीला आहेत, ती सगळीच कार्यकर्ते आहेत. आज मंदिर व्यवस्थापासून आमच्याकडे भवन आहे, जे म्युझियम आहे. आज भवन व्यवस्था तर आम्ही बघत पण नाही. मुलं नाहीच आहेत तिकडे. मॅक्सिमम जी अख्खी म्युझियम ह्या उत्सवात, कारण अनेक जण ते भवन बघायला येतात. तर अख्खी भवन व्यवस्था ही महिलांच्याच हाती आहे. म्हणजे 60% तिकडे महिला दिसतील तुम्हाला उभं मॉनिटरिंग करत. तर आणि अनेक गणेश मंडळात महिला सहभाग होतात. ही चुकीची परसेप्शन आहे. कारण शेवटी स्त्री आहे ना, स्त्रीचं राहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आज आपल्याकडे पण दर्शनाला महिला येतात. आज पुरुष जेव्हा बोलतो ते वेगळी पडतं, पण जेव्हा महिला बोलती ती वेगळं पडतं. तर प्रत्येक मंडळात आहे. आजच्या पिढीला पारंपरिक गणेशोत्सव समजावा म्हणून तुमच्या डोक्यात काही उपक्रम आहेत? नाही, अजून तरी नाही आहे. पण मला वाटतं की आजची पिढीनी पारंपरिक उत्सव कशी साजरा होती, जे पारंपरिक मंडळं असतात किंवा जे मंडळ पा पारंपरिक धार्मिक पावित्र्य जपून आणि वर्षभर सामाजिक कार्य पण करतात.
असे अनेक गणेश मंडळ जे वर्षभर सामाजिक कार्य करतात. लोकांना वाटतं की गणेश मंडळ म्हणजे गणेश उत्सव, असं नाही होत. पूर्ण वर्षभर वेगवेगळे सामाजिक कार्य पण करतात. अशा मंडळांना त्यांनी भेट द्यावी की त्यांच्याकडनं शिकावी आणि पुण्याचा गणेशोत्सव कसं असतं त्यांच्याकडनं ते शिकावं. सर, उत्सवाचे 10 दिवस झाल्यानंतर प्रदूषणाचा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. खूप कचरा झालेला असतो सगळीकडे. तर तुम्ही ह्यावर काही तोडगा पुढील काळात काढणार आहात? आता बघा, भाऊसाहेब रंगारीचे इथे काय प्रदूषणाचा प्रश्न असेल, ते नक्की आम्ही घेतोच काळजी की प्रदूषण हवं नाही किंवा भाविकाला बॉटल फेकलं हे फेकलं. आमचे कार्यकर्ते म्हणजे प्रदूषणपेक्षा मी सांगेल की दर्शनाला लोक चप्पल काढून आत जातात. अहो, सकाळी पहाटे पाहिले तर आमचे कार्यकर्ते 3-3 पोती चप्पल उचलतात. आई गं! कारण लोक विसरूनच जातात चप्पल. कशाला परत त्या गर्दीत जायचं नाही. शेवटी ती पण प्रदूषणची भागाची चप्पल आम्ही काढून ती देतो. असे अनेक प्रदूषण आहे. जेवढी साफसफाई करू शकतो आम्ही करू. महानगरपालिका प्रशासन त्यांच्या पद्धतीने करते. पण मला वाटतं जो उत्सव बघण्यासाठीच येतो ना भाविक, त्यांनीच ते प्रदूषण करावे नाही. आज कुठेही बॉटल फेकावी नाही, कुठेही कचरा फेकावी नाही. कुठल्याही गोष्टी इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा जिथे वेगळे स्पॉट्स आहेत, जिथे ते डस्टबिन असतील किंवा हे असते, तिकडे त्यांनी फेकावं. म्हणजे प्रदूषणच कमी होईल ना. सर, येत्या 10 वर्षामध्ये माणसांनी तुम्हाला पुनीत बालन ह्या नावाला काय आदर्श म्हणून ओळखावं असं वाटतंय? येत्या 10 वर्षामध्ये. अच्छा. मला वाटतं की लोकांना काय ओळखावं मला, तर आय थिंक की लोकांनी एक चांगला मनुष्य म्हणून मला ओळखावं. धन्यवाद सर. आज खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललोय आणि तुमच्या कार्याचा आढावा आणि तुमचे विचार तुम्ही खूप ठामपणे मांडलेत. त्याचा आजची पिढी आणि ओव्हरऑलच सगळेजण खूप विचार करतील असं मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे विचार काय आहेत तेही कळवा आणि अशाच काही इंटरेस्टिंग एपिसोड्ससाठी आमच्या वैचारिक किडा या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.